प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला प्रेमळ शुभेच्छा. मी तुमच्याशी म्यानमार या देशातून बोलत नाही का? या म्यानमारमध्ये काहीतरी खास आहे. हे नैसर्गिक संपत्तीने भरलेलं आहे. यापैकी एक म्हणजे बर्मा सागवान. आमच्या भागात बर्मा सागवान मोठ्या प्रमाणावर तुतुकुडीमध्ये आयात केला जातो. इथे लाकडाचा व्यापार करणाऱ्या अनेक दुकाने आहेत. तुम्ही त्यांना लाकडाबद्दल विचारले तर ते म्हणतील हे बर्मा सागवान आहे. एकेकाळी इथून मोठमोठी सागवानाची झाडे आणली जायची. ती खूप प्रसिद्ध होती. बघा इथे सागवानाच्या झाडापासून त्यांनी काहीतरी सुंदर कोरले आहे. पाहायला छान वाटते. हे एक सुपीक ठिकाण आहे जिथे खूप झाडे आणि जंगल आहेत. पण हे जपले पाहिजे. आता पूर्वीप्रमाणे सागवानाची झाडे तोडून आणता येत नाही. देशाचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी त्यावर निर्बंध घातले आहेत. आपल्यालाही निसर्ग जपायला हवा. घरात झाड लावणे हे मोठे आशीर्वाद ठरेल. प्रभूने आपल्याला दिलेला हा आशीर्वाद नाही का? तुम्ही तुमच्या घरासमोर फळझाड लावू शकता. एक छोटी जागा पुरेशी आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने एक झाड लावलं तर ते आपल्यासाठी मोठा आशीर्वाद ठरेल. त्यामुळे हवामानही चांगले राहील. आपल्याला भरपूर ऑक्सिजन मिळेल. हे संपूर्ण देशासाठी चांगले ठरेल. म्हणून तुम्ही कोणतेही झाड तोडू नये किंवा त्याचे नुकसान करू नये. आपल्याला ते जपून ठेवायला हवे. बरोबर ना? तर तुम्ही विचारत आहात का प्रभू आता मला काय सांगतो? 1 शमूएल अध्याय 30 वचन 8 मध्ये प्रभू वचन देतो, तू खात्रीने त्यांना गाठशील व सर्वांना सोडवून आणशील. म्हणजे तुम्ही जे काही गमावले आहे ते सर्व तुम्हाला परत मिळेल. दावीद नावाचा एक देवाचा माणूस होता. तो आपल्या पत्नी, मुलं आणि मालमत्तेसह एका गावात राहत होता. जेव्हा तो आणि त्याचे युद्धातील साथीदार तिथे नव्हते तेव्हा त्यांच्या शत्रूंनी म्हणजेच अमालेकी लोकांनी येऊन संपूर्ण शहर लुटले. त्यांनी दावीदच्या पत्नी, मुलं आणि जनावरं आपल्या ठिकाणी नेली. काहीच शिल्लक राहिले नव्हते. जेव्हा दावीद आणि इतर लोक परत आले तेव्हा अक्षरशः काहीच उरले नव्हते. सर्व काही लुटले गेले होते. त्यांना मोठा तोटा झाला. दावीद इतका रडला की त्याच्यात रडण्याची ताकदही उरली नाही. तो रडला कारण त्याने आपली पत्नी आणि मुलं गमावली होती. कदाचित तुम्हीही काहीतरी गमावल्याच्या दुःखात आहात. तुम्ही तुमचे शारीरिक आरोग्य गमावल्यामुळे कमकुवत झाला आहात का? तुम्ही तुमच्या कुटुंबाची संपत्ती गमावली आहे आणि गरीब झाला आहात का? तुम्ही तुमची नोकरी गमावल्यामुळे अडखळत आहात का? तुम्ही तुमचा व्यवसाय गमावला आहे आणि कर्जाच्या समस्येत अडकला आहात का? तुम्ही तुमचे प्रियजन गमावले आहेत का? तुम्हाला दुखापत झाली आहे का? कारण तुम्ही ज्या व्यक्तीला प्रेम करत होता ती मरण पावली आणि तुम्ही तिला गमावले. तुम्ही वेदनेत आहात का? कारण तुम्ही काहीतरी किंवा कोणीतरी गमावले आहे. ही खरंच खूप मोठी वेदना आहे. गमावल्याने सर्वात मोठी वेदना होते. शास्त्र सांगते दावीदने आपला आवाज उंचावला आणि रडला. मग त्याने स्वतःला बळ दिलं आणि परमेश्वराकडे गेला. प्रभू, मी सर्व काही गमावलंय. माझी पत्नी, मुले आणि सर्व काही गेले आहे. शत्रूंनी त्यांना लुटून नेले आहे. तेव्हाच प्रभू म्हणाला, दावीद, घाबरू नकोस. तू जे काही गमावलं आहेस ते सर्व मी तुला परत देईन. शत्रू तुमच्याकडून काही घेऊ शकत नाही. शत्रू, सैतान तोच आहे जो आपल्यावर नुकसान आणतो. तोच आपले आशीर्वाद चोरतो. पण प्रभू म्हणतो, तू नक्कीच सर्व काही परत मिळवशील. मी तुला सर्व काही परत देईन. इतिहास सांगतो की प्रभूने दावीदला सर्व काही परत दिलं. तुमच्या आयुष्यातही तुम्ही गमावलेली नोकरी तुम्हाला परत मिळेल. तुम्ही गमावलेली मालमत्ता तुम्हाला परत मिळेल. तुम्ही गमावलेले शारीरिक आरोग्य तुम्हाला परत मिळेल. तुम्ही गमावलेले नातेसंबंध तुम्हाला परत मिळतील. तुम्ही गमावलेली सेवा तुम्हाला परत मिळेल. तुम्ही काय गमावलंय? प्रभू म्हणतो, मी ते परत देईन. फक्त विश्वास ठेवा. येशू क्रूसावर अशा व्यक्तीप्रमाणे लटकला ज्याने सर्व काही गमावले, जेणेकरून तो आपल्याला आपले गमावलेले सर्व काही परत देऊ शकेल. त्याने सर्व काही गमावले. त्याने आपले वस्त्र, रक्त, शारीरिक ताकद, आपले शिष्य आणि सर्व काही गमावलं. पूर्णपणे एकटा तो क्रूसावर लटकला. त्याने स्वतःला क्रूसावर बलिदान दिले जेणेकरून आपल्याला गमावलेले सर्व काही परत मिळावे. तो तुम्हावर प्रेम करतो आणि तुम्ही गमावलेले सर्व काही तुम्हाला परत देईल. तुम्ही विश्वास ठेवता का? आजपासूनच हे सुरू होईल. आजही परिस्थिती बदलतील. आजही प्रभू चमत्कार करायला सुरुवात करेल. तुम्ही विश्वास ठेवता का? मग म्हणा, प्रभू, तू मला गमावलेले सर्व काही परत देण्याचे वचन दिले आहेस. मी त्यावर विश्वास ठेवतो. तू मला गमावलेले सर्व काही परत मिळवायला मदत करशील.
मी विश्वास ठेवतो की तू यासाठीच क्रुसावर गेला होतास. मला त्या चमत्काराची अपेक्षा आहे. मी सर्व काही परत मिळवेन. आज मला त्याचा एक चिन्ह दिसेल. माझ्यासाठी चमत्कार करणाऱ्या येशूचे मी आभार मानतो. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.